तर भावांनो, आत्तापर्यंतचा मार्केटमधला सगळ्यात खतरनाक बड्डे पोस्टर एडिटिंग आज आपण आणलंय. एकदम खतरनाक ट्युटोरियल आहे आजचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपण मल्टिपल लेवलला ट्युटोरियल्स करणार आहे. जसं की आज हा पार्ट 1 आहे. आजच्या पार्टमध्ये आपण प्रॉपर बेसिक ते ॲडव्हान्स सगळं एडिटिंग समजून सांगितलंय. 31 लेअरचा सगळ्यात मोठा आपला बॅनर आहे आजचा. तर आता लय जणांचं असं कमेंट्स असणार आहेत की दादा PLP द्या, लय जणांचं म्हणणं आहे की PSD द्या. तर सगळ्या गोष्टी देणार आहे, ऐका सविस्तर नीट. हे ट्युटोरियल हा पार्ट 1 आहे. तर ह्या पार्टला जर 1000 लाईक्स आलं तर नक्कीच आपलं जे काही पार्ट 2 वालं ट्युटोरियल आहे, जसं की त्याला वेगळा बॅनर असणार आहे, प्रॉपर तुम्हाला इंस्टाग्रामवर टाकला आहे नेक्स्टवाला. तर त्याबरोबर ह्याची पण PSD PLP आणि त्या पण बॅनरची PLP PSD अशा 2 PSD 2 PLP दिल्या जातील. फक्त ह्या ट्युटोरियलला ढीग प्रेम द्यायचा आहे. 1000चा लाईक टार्गेट आहे बघा. जर ढीग प्रेम दिला, कंप्लीट केला तर नक्कीच लवकरात लवकर ट्युटोरियल येईल. आणि राहिला विषय आपल्या क्लासचा, तर भाऊंनी 21 सप्टेंबरपासून आपली जी काय बॅच आहे तर ती सुरू होणार आहे. नंबर दिसायला तुम्हाला वर, त्यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे. सविस्तर आपण बोलू शकतो. जरा मी इन्फॉर्मेशन सांगतो. आपली 20 दिवसांची बॅच असणार आहे. एक्स्ट्रा 1-2 दिवस वाढवला जातोय. 5 दिवस बेसिक ॲडव्हान्स फोटोशॉप शिकवलं जाईल. 16 ते 18 दिवस आपण सगळ्या प्रकारचे डिझाईन्सला कव्हर अप करणार आहे. A to Z सगळ्या, बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, डिजिटल पेंटिंग, अल्बम डिझाईन, क्रिएटिव्ह, ते भरपूर काही प्रिंटिंग, सिनेमॅटिक डिझाईन, ते सगळ्या गोष्टी कव्हर अप केल्या जातील. 19व्या दिवशी व्हिडिओ एडिटिंग, बेसिक ते ॲडव्हान्स सगळं समजून सांगितलं जाईल. आणि 20व्या दिवशी व्यावहारिक गोष्टी. आता मी म्हटलं काय की 1-2 एक्स्ट्रा दिवस वाढवले जातात, तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लासमध्ये कळतील. इथं काय सांगू शकणार नाही. कॉन्टॅक्ट करा, सविस्तर तुम्हाला वर नंबर दिसाला. त्यानंतर पुढील गोष्ट म्हणजे 35 GB तुम्हाला डाटा भेटणार आहे. रोज संध्याकाळी 7 ते 8:30 क्लास होईल. जो काय क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग पण भेटेल तुम्हाला चांगल्या प्रकारे. तुमच्या नावाची कॅलिग्राफी भेटेल क्लास झाल्यानंतर. त्यानंतर सर्टिफिकेट भेटेल तुमच्या नावाचं. आणि मटेरियल जे 35 GB भेटणार आहे तर ते क्लास झाल्यानंतर भेटणार. आणि क्लास चालू असताना भरपूर काही भरमसाठ डाटा भेटणार आहे. तो विषय वेगळा. फी फक्त आहे 3600 रुपये. बघू शकताय, एकदम स्वस्तात मस्त फी आहे. ओके, मार्केटमधली सगळ्यात कमी फी. त्याचबरोबर आपला ॲडव्हान्स मोबाईल ग्राफिक डिझाईनचा पण क्लास आहे. तो 1777चा आधी 10 दिवसाचा देत होतो, तर तो आता 25 दिवसाचा आपण बॅच केला. आणि तीच फी आपण 1500 रुपये केल्या. म्हणजे 1499 रुपयाला आपण 25 दिवसांचा रेकॉर्डेड क्लास देतोय. सर्टिफिकेट प्लस तुमच्या नावाची कॅलिग्राफी भेटत्या. आणि एक्स्ट्रा भरपूर मटेरियल भेटते. त्याबरोबर ज्या काय ॲप्स लागणार आहेत, भरपूर काय ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी आहेत. फोटोशॉप सारखी डिझाईन आपण त्या मोबाईलमध्ये करू शकतो. ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे त्यांनीच ह्यो क्लास घेऊ शकताय. ओके, ज्यांच्याकडे PC आहे त्यांनी नक्कीच PC घ्या. तर नक्कीच ओव्हरऑल तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन कळाली असेल. नक्कीच कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूया. त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. तर झालं, तर आता आपण विना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात. तर भाऊ ना, आता आपण आपल्या पिक्सार्टमध्ये, तर पिक्सार्टमध्ये पहिल्यांदा जी काय ऑलरेडी आपण साईज बी दिला, कारण का भरपूर यात बघायला गेलं तर लेयर्स ते नाहीत. तर त्यामुळं एक आणि एक लेअर आपल्याला ॲड करायला पाहिजे चांगल्या पद्धतीनं. तर आता पहिल्यांदा आपल्याला जे काय आपलं बॅकग्राऊंड आहे तर ते आपण ॲड केलं. आणि 10x40ची आपली भरपूर मोठी साईज आहे, त्यामुळे तुम्हाला हे लहान दिसाल्या. तर आता आपल्याला यावरच गोष्टी एक एक ॲड करत जाव्या लागणार आहेत. तर पहिली आपली गोष्ट आहे बघा, जसं की आता भरपूर खाली जाणं आपल्याला गरजेचं आहे, कारण का भरपूर लेयर्स आहेत. त्यामुळं पहिली आपली गोष्ट आहे, जसं की खाली आपण काही जे काय तुम्ही टेक्स्चर बघितलं आहे ना आपल्या टेक्स्ट इफेक्टचं, त्याला मी हाफ टोनमध्ये जरा काही गोष्टी मारल्यात. तर त्या लेवलचं आपण हे टेक्स्चर दिलं आहे, नक्की चेकआउट करून घ्या. आणि हे तुम्ही क्रॉप करून तुमच्या टेक्स्टला पण यूज करू शकताय. आणि नंतर मी PSD पण देणार आहे आपल्या सेकंड पार्टला, किंवा PLP देणार आहे, त्यात तुम्हाला कळेलच. ओके, तर हा विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे कळाला असेल. त्यानंतर पुढील मुद्दा हा आहे आपला वरचा भाग. जसं की मी पेपर कटिंग PNG म्हणू शकतोय, किंवा लय जण याला टॉर्न पेपर म्हणतात, किंवा ओल्ड पेपर कटिंग PNG, भरपूर नाव आहेत त्याला. तर त्या लेवलला ते आपण ॲड केलं आहे. कटिंग लेवलला त्याला एक टेक्स्चर मारले, स्ट्रोक लावला आहे. आणि स्ट्रोकला पण आपण ड्रॉप शॅडो लावला आहे. एवढाच विषय आहे, जसं की इथे तुम्ही बघू शकता लागल्यावर. ओके, डन. त्यानंतर मग पुढील मुद्दा, आता काही येतं ब्लेंड मोड्स अवेलेबल आहेत, त्यामुळे मी त्याची PLP केली नाही, कारण का ब्लेंडिंग मोडशिवाय ह्या बॅनरला तरी मजा नाही आहे. कारण का भरपूर गोष्टी ब्लेंडिंग मोड्सवर डिपेंडंट आहेत. त्यामुळं मी जरा मोठं करतो. आता हे आपलं आलं, हे ब्लेंडिंग करायचं आहे. तर ब्लेंडिंग काय, ब्लेंड मोड आपला करायचा आहे, ओव्हरले, एकदम खतरनाक. त्यानंतर मग पुढील मुद्दा, बॅकग्राऊंडलाच भरपूर काही कॉम्पोनंट्स आपण वापरल्यात, एलिमेंट्स वापरल्यात, ते जेणेकरून बॅकग्राऊंडच्या लेअर्स भरपूर जास्त झाल्यात, एक्स्ट्रा झाल्यात. बघू शकताय एक 7-8 लेअरमध्ये बॅकग्राऊंडच आहे. म्हणजे बघू शकता केवढा बॅनर आहे आपला खतरनाक लेवलचा. त्यानंतर मी हे डॉटेड PNG सेक्शन दिलं, एकदम खतरनाक भारी दिसते बॅकग्राऊंडला. आणि ह्याची पण आपण ब्लेंड मोड चेंज करायचा आहे, ओव्हरले. आणि हे तर एकदम आपल्या ज्या डिझाईनला तर नेक्स्ट लेवल नेते, कारण का त्यात बारीक स्पॉट्स आहेत आणि कलर पण उठावदार बनवते. ओके, त्यानंतर पुढील मुद्दा, आता ही आहे पाठीमागची स्ट्रीप. जे आपले पिक्स आपण ॲड केलेत की नाही, त्याच्या पाठीमाग एकदम खतरनाक लेवलला आपण स्ट्रीप लावली आणि ते एकदम नेक्स्ट लेवल दिसतात. तर मी ब्लेंड मोड चेंज करतो.
ह्याचं कारण मेन हेच आहे बघा, PLP मी दिलं नाही. मी येणार आहे, काय काळजी करू नका, पण हे भरपूर ब्लेंड मोड्स आहेत यात आणि ते त्याशिवाय यूज करता येत नाही याला. त्यानंतर मग त्यावरची डिझाईन आहे त्याचं पण ब्लेंड मोड चेंज करायचा आहे, असा विषय आहे. एकदम बॅकला आहे, आता हे बघू शकता, हे आपण ॲड केलं, याचा पण ब्लेंड मोड चेंज ओव्हरली केला बघा. ओके, एकदम टॉप लेवलला. आणि बॅकग्राऊंडला जाणार आहे त्यामुळे एवढा विषय नाही, पण छान दिसते बॅकला. त्यानंतर पुढील मुद्दा, इथं जे आपले इमेजेस आहेत तर त्याला हायलाईट करण्यासाठी आपण एक प्रकारे तो म्हणू शकता लाईट मारला आहे, त्याचा मग ब्लेंड मोड चेंज करा, स्क्रीन बिन केला तरी अतिशय उत्तम उठून दिसतील सगळ्या गोष्टी. ओके, त्यानंतर आता आपले पिक्स ॲड करायची वेळ येते, तर एक 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 आपण पिक्स ॲड करूयात. एक आपला केला ब्लॅक अँड व्हाईटवाला ड्रॉप शॅडो प्लस स्ट्रोक किंवा ड्रॉप शॅडोच आहे तो, 2 आपण डबल ड्रॉप शॅडो मारला आहे. एक एकदम जास्त हेवी व्हाईट कलर ठेवून आणि एक आपला ब्लॅक कलर ठेवून लो लेवलला, असा विषय आहे. तर आपण सेकंड पिक ॲड केला. त्यानंतर पुढील मुद्दा, एकूण आपण मला वाटते बहुतेक 7 पिक्सचा आपण बॅनर केला आहे. 6 वर आहेत आणि मधी एक आहे अशा लेवलचा, आणि एकदम खतरनाक लेवलला झाला होता बॅनर. नक्कीच इंस्टाग्रामला पण तुम्ही ढीक प्रेम दिला. आता लिमिट आपलं क्रॉस झालं बघा, रीच झालं. त्यानंतर आता आपण याला सेट करूयात, डन. आणि आपले जे काय पुढच्या प्रोसेस आहेत तर त्याला आणि सुरुवात करूयात. ॲड फोटो 3 आपलं ऑलरेडी ॲड झालेलं आहेत. तर हा आपला पुढचा आपण ॲड केला, ब्लॅक अँड व्हाईट कलर असं आपण मिक्सिंग थीममध्ये गेलं आहे. जास्तीत जास्त ल्युमिनोसिटी थीम मी वापरला नाही, कारण का तो भरपूर ओल्ड थीम झाले आणि म्हटलं की जरा आता राहू देईल. ओके, नेक्स्ट लेवल जरा आपल्याला गोष्टी दिसणं गरजेचं आहे. तर आपल्या वरच्या 3 आता जे काय इमेजेस आहेत तर त्या जवळपास ॲड होत आलेल्या आहेत, फक्त एक राहिलं आहे त्यातली, तर ती आपण ॲड करूयात, जेणेकरून वरचं जे काय आपलं ग्रुप सेक्शनचं जे काय 6 इमेजेस होत्या तर ते आपल्या ॲड केलेले आहेत. आणि क्लासमध्ये अशाच थीमचं एकदम टॉप लेवलचं डिझाईन शिकवलं जातात, त्यामुळे नक्कीच लवकर ॲडमिशन करा, भरपूर कमी सीट्स राहिले. तर त्यानंतर पुढील मुद्दा, आता काही इथं आपण जसं की जरा चांगली थीम करावी, चांगली थीम दिसावी टेक्स्टिंगच्यावर, त्यामुळे जर आपण इथं महल पॅलेस एकदम टॉप लेवलला लावलं ते एकदम बेस्ट दिसते. त्यानंतर पुढील मुद्दा, नावाच्या पाठीमागचा आपला शेप स्ट्रिप काहीतरी युनिकच करायचं म्हणलं, त्यामुळं मी जरा नावाच्या पाठीमाग घेतलं, कारण का त्याचं नाव सेट होईना झालं. मग सेट करायला गेलो असतो तर त्या वेगळ्या लेवलला दिसलं असतं, तर त्यामुळे मी ती स्ट्रिप घेतली आणि त्या स्ट्रिपवर लावला आपला चांगल्या प्रकारे टेक्स्टिंगचा मुद्दा घेतला आपण. तर इथं पण आपण ड्युअल टोनमध्ये घेतलं आहे. आणि हे जो काही टेक्स्ट इफेक्ट कसा केला, तुमचं मत असलं की कसा केला, काय केला, हा जो काही टेक्स्ट इफेक्ट केला यावर ऑलरेडी आपलं ट्युटोरियल आलं आहे कालच, तर नक्कीच ते बघून घ्या लवकरात लवकर. एकदम छान आहे, त्यात मी सगळं डीपमध्ये समजून सांगितलं आहे. PhD प्लस आपली PLP पण दिल्या. हे पाठीमागचा आपला गोल सर्कल आहे, जे आपला मेन मिडलचा पीक येणार आहे तर त्याच्या पाठीमागचा आहे तो मुद्दा. त्यानंतर मग आपला फ्लॅग सेक्शन जरा आपण घेतला आहे, छान दिसतोय बऱ्यापैकी, त्यामुळं घेतलेला आहे आपण. त्यानंतर मग इथं आपणास मनपूर्वक शुभेच्छा, वाढदिवस शुभेच्छा या लेवलला आपण ते घेतले. इथं तुम्ही कोणतंही वेगळं टेक्स्टिंग घालू शकता, उद्दंड आयुष्य आणून शुभेच्छा देऊन कॅलिग्राफी घातला तरी अतिशय छान दिसेल. त्यानंतर मग आपला मिडलचा मेन पीक येणार आहे, तर तो भारी एकदम खतरनाक लेवलला, तुम्हाला दिसायला का नाही माहीत नाही, पण मी झूम केल्यावर तरी चांगल्या प्रकारे दिसत असेल बघा. ओके, गोष्टी नो प्रॉब्लेम. तर अशा लेवलला आपला चांगल्या प्रकारे डिझाईनचा भाग कव्हरअप झाला आहे मिडल सेक्शनला. अजून आपलं भरपूर रेंजचं मी जे काही वर्क आहे तर ते 3 बॅनर केलं, तर आज नेक्स्ट पार्टमध्ये येईलच. आणि त्याच्यानंतर अजून एक पार्ट येणार आहे, तो बॅकड्रॉप आहे, म्हणजे जो काही स्टेज होता त्यांचा बड्डेचा, तर त्या लेवलला तो विषय आहे. आता हे पण लिमिट क्रॉस झालं बघा, 20 म्हणजे एलिमेंट्स आपण ऑलरेडी ॲड करून झालेत, बघू शकता. म्हणजे केवढा मोठा आपला बॅनर होता आणि त्याचे केवढे एलिमेंट्स आहेत. तर आपण आता सेट केलं, 7 इमेजेस आहेत, म्हणजे बघू शकता 7 लेअर या इमेजेसच्याच झाल्या. ओके, तर त्यानंतर पुढील मुद्दा, नेम आपलं ॲड करून झाले आतापर्यंत आपलं सगळ्या लेवलचं. त्यानंतर मग पुढील मुद्दा, आता इकडच्या काही गोष्टी आहेत डायलॉग साईडच्या दिन, आपण आपल्या लेफ्ट साईडला डायलॉग ठेवला आहे, ओव्हरले केला त्याचा ब्लेंड मोड. त्यानंतर मग पुढील मुद्दा, जो काही डायलॉग आहे तर तो आपण ॲड केला आणि डायलॉग एकदम छान आहे, नक्कीच तुम्हीही यूज करा. आणि त्याची टेक्स्ट आला आणि काय बदलू नका, बघू शकता एकदम खतरनाक लेवलचा डायलॉग आहे. डन. आता खाली आपण काही जरा एलिमेंट्स ॲड केले, त्याचा पण ब्लेंड मोड मी जरा ओव्हरली करतो, ते पण जरा बॅकग्राऊंडमध्ये मर्ज होऊन जाऊ देईल.
आणि त्यानंतर मग तिथंच आपण जरा जे काय आपलं ट्रायंग्युलर जरा ट्रेंडिंगमध्ये आले बघा, आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीला पण यूज केलं, तर ते आपण यूज केले चांगल्या प्रकारे. त्यानंतर मग पुढील मुद्दा, आता इकडचा भाग आपला शुभेच्छुक जे काय आहेत तर त्यांचं नाव तिथे येणार आहे, त्यामुळं ती डिटेल्स आपण ॲड केली. जे काही शुभेच्छुक आहेत प्रॉपर तर ते तुमच्या पद्धतीने तुम्ही मोठं बारकं करू शकता. शुभेच्छुक दयावान युथ फाउंडेशन असं होतं, तर त्या लेवलला तुमचं जे काय असेल तर ते ॲड करा, नो प्रॉब्लेम. हे जे काय पिक्स आहेत इमेज आपलं शुभेच्छुकचं तर ते आपण ॲड केल्यात. मी एम्प्टी बॉक्स पण दिल्यात, ते पण दाखवतो मी तुम्हाला, जेणेकरून तुमची पण मी सोय केल्या, काळजी करू नका. आता असं ड्रॅग असं होल्ड करून तुम्ही बघू शकता कोणता इमेज आहे तो. ही एक खासियत आहे बघा आपल्या पिक्सआर्टची. हे बघा, ही जी काय आपली आहे ते म्हणजे मटेरियलमध्ये दिले ते चेक करा. मी आता इथं काही ते यूज करत नाही, राहू दे. त्यानंतर मग वर आपण काही स्ट्रिप्स लावल्यात, तर त्या जरा आपला ब्लेंड मोड चेंज केला, स्क्रीन ओव्हरले तीन केला की अतिशय छान दिसते ते. आणि त्यानंतर मग इकडं आता जरा आपलं हेच आहे वाढदिवसाची जी काही डेट होती तर आपण त्याचं शेप्स घेतलं. तुमची वेगळी डेट असू शकते, त्यामुळे मी ती वेगळं शेप दिल्यात सेपरेट, आणि तिथं टेक्स्टिंग पण वेगळं दिले. ओके, तर अशा लेवलला एकंदरीत आपलं 30-31 लेयर्स ॲड करून जे काय आपली संपूर्ण ओव्हरऑल डिझाईन आहे तर ती तयार झाल्या. नक्कीच कशी वाटली कमेंट करून सांगा. 1000 लाईकचं आपलं टार्गेट ठेवले बघा आपण. ते जर कंप्लीट केला तर हिची PhD भेटणार आहे, प्लस PLP भेटणार आहे, आणि नक्कीच इंस्टाग्रामला अजून एक बॅनर टाकला आहे मी, तर तो असं 2 PhD 2 PLP भेटतील. नेक्स्ट पार्टला फक्त याचं 1000 लाईकचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. ओके, तर इथं तुम्ही फायनल इफेक्ट जरा मारू शकताय ॲडजस्टमेंट्समधनं. तर सगळ्यात जास्त मेन इम्पॉर्टंट गोष्ट असते तर ती म्हणजे जरा आपल्या डिझाईनला फ्रेश करणं. तर आपलं आता हे सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या लाईटरूममधनं पण करू शकता, पण इथं होत्यात नो प्रॉब्लेम. तर 10 आपण ठेवला. जरा कॉन्ट्रास्ट वाढवून आपण डार्कनेसकडे पण जरा नेऊयात. त्यानंतर मग जरा सॅच्युरेशन वाढवूयात, कलर आपला उठावदार बनेल. त्यानंतर आपला शॅडो जरा मी डाऊन करतो आणि हायलाईट जरा मी वाढवतो चांगल्या प्रकारे. त्यानंतर त्यातल्या त्यात जरा टेम्परेचर हेवी करूयात, जेणेकरून आपली डिझाईन ही नेक्स्ट लेवल दिसेल आणि एकदम खतरनाक वाटत आहे. बघू शकताय एकदम टॉपचा आपला मुद्दा झालेला आहे. तर ही सेव्ह केला की तुमची एकदम फुल HD मध्ये होईल. फक्त तुम्ही कॅनव्हास घेतल्यानंतर इथनं रिसाईज करायला विसरू नका. 6928 बाय 1732, आणि हे जर तुम्ही सेव्ह केला तर एकदम खतरनाक भरपूर हेवी क्वालिटी द्या आपली. ओके, तर नक्कीच आजचं ट्युटोरियल आवडलं असलं तर नक्कीच आजच्या ट्युटोरियलला लाईक करा. लाईक करायला विसरू नका. 1000 लाईकचं टार्गेट आहे. भेटा लवकरचा पण एकदम चांगल्या खतरनाक नाद विशाळ ट्युटोरियलमध्ये. तर बाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.